सकाळी सकाळी कोण केक खातं का? हे दोघं बघितले का? लहान मुलं कशी बसले. हेच ते राकेश पात्रे. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते. हे बघा, हे कार्टून बघा माझं. हो, मी तिकडेच बघते. कन्फ्युजन आहे माझं अजून एक. इकडे बघा की इकडे बघा, हे कन्फ्युजन माझं अजून पण आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा मुंबईचा आहे आणि जरा तो टाकण्यासाठी डिले झाला आहे. तो जून महिन्यातला आहे, पण काही मध्ये गॅप पडल्यामुळे आधीचे व्हिडिओ मला आधी टाकावे लागलेत आणि आज मी तो मुंबईचा व्हिडिओ टाकते. कारण तुम्ही परत इकडं इतका पाऊस चालू आहे आणि तिकडे एवढं कडक ऊन कसं, तर तो जून महिन्यातला व्हिडिओ आहे. तर तुम्ही बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडतं का हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि एन्जॉय करा. फायनली आम्ही मुंबईला निघालो आहे. 3:30 पासून महामार्गाला होतो. 3:30ची गाडी आता 6:30 पावणे 7ला आली. आणि मी तर कॅन्सलच केलं होतं, पण तो तेवढाच गाडी आली. तर मी चालली होती घरी. तर आता पोचू 10 वाजतील असं वाटतं आता ठाण्याला पोचायला. तर चला भेटूया आता आपण नंतर. मुन्नाकडे हळू हळू हळू. 11 वाजले. 3:03 दुपारी 3चं निघालोय आता. 11 वाजले. The next day. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही चाललो आहे मुंबई दर्शनला. मी, प्रिन्स, आराध्या कुठे गेली? आराध्या, डॅडी. आता इकडनं रिक्षाने जाणार. टेबल नाका ना, सॉरी नाकाला जाणार आहे. माहिती नाही हो, ही रिक्षा बघा विचारायला. काही सकाळी कोण केक खातं का? तिकडे आमचा प्रिन्स आणि आराध्या केक खात आहे मॉर्निंगला 9 वाजता. आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. आता आमची बस आली आहे. आता आम्ही खऱ्या अर्थाने मुंबई दर्शनला निघालो. हे बघा हे. आणि इकडे तुम्हाला दाखवते बस हमको बहुत लास्ट सीट मिला है. गुड मॉर्निंग एवरीवन. गुड मॉर्निंग. तो चलिए देखिए, यहाँ से आपका टूर स्टार्ट होता है और टूर स्टार्ट करने से पहले मुंबई दर्शन के कुछ रूल है, कुछ नियम है जिनको आपको समझना है और कुछ बातें होंगी नोट भी करना है. ये देखिए, आपका जो टूर है ना, पैनोरामिक टूर है. इसका नाम है अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतु. अटल सेतु के नाम से जिसे हम जानते हैं. और लगभग ये नवी मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट झालेलं आहे. बघितलं का प्रिन्स? हे दोघं बघितले का? लहान मुलं कशी बसले. हे सगळं कब्जा आहे आराध्या तिकडे. एवढं पूर्ण मागच्या सीटवर आराध्याने कब्जा केला आहे. आराध्या आणि अर्ध्याचे काका. आणि ह्या 2 सीटवर प्रिन्सने कब्जा केला. ह्या 2 सीटवर मी कब्जा केला. ॲक्च्युली आम्हाला मागचं सीट मिळाल्यामुळे काय आलंय, पूर्ण हा जे सीट आहे ना, हे सर्व यांनी घेतलं. इकडे बघितलं का? बघा हेच ते राकेश पात्रे. हा, छान दिसत आहे. हो, छान दिसत आहे. आता आम्ही जाणार पहिले इस्कॉनला. इस्कॉन नंतर कुठे जाणार? बेलापूरचं ते जेटीला जाणार आहे. क्रूजवर ते कन्फर्म नाही जायचं की नाही, पण आता पहिले आम्ही इस्कॉन मंदिरात जाणार आहे. आम्ही आलो आहे इस्कॉन टेम्पलला. आणि भयंकर ऊन आहे. इतकं ऊन आहे, चटके देतोय. आणि तुला मी सांगितलं तर कॅब नॅपकिन देऊ का? नाही विसरले मी कॅब. मग तुला नॅपकिन देऊ का? तुम्हाला दाखवते बाहेरून इस्कॉन मंदिर. आपण आतमध्ये तर जाणारच आहोत. आता तुम्ही नजारा मस्त ग्रीन ग्रीन. हे चला दोघांनी. ठेवली त्यांनी भगवद्गीता. प्रत्येक लँग्वेजमध्ये भगवद्गीता. बघितले का आराध्या? प्रिन्सला माहिती कुठे गेला.
पाय जळता म्हणून प्रिन्स कसं धावत. चल लवकर बेटा. हरे कृष्ण हरे राम. साठी आलं इथे मी चॉकलेट बनवून ट्राय करू. वेगळं काहीतरी दिसतं. मोहन थाल बेसन लड्डू रेवडा गुलाबजामुन इधर ही खाना है. अंजीर बर्फी. आपलं घे बेटा ते पार्सल घे. हो आपले पार्सल. तुम्ही बघू शकता हा परिसर मस्त. व्हॉट हॅपन? मी सेकंड मी थर्ड आली तू थर्ड सेकंड तू सेकंड मी थर्ड. आता जेटी नाही म्हणतोय तो. कोण? तो भाऊच्या धक्क्याला नाही. का? मेंबर नाही जेटीला. आता कुठे नेणार मग आपल्याला? आता कुठे सिद्धिविनायक? आपण आलो आहे. हा मग भाऊच्या धक्क्याला आलो आहे. तर बघा, तिथे मासे मासे उतरायचं. मासे इकडे मासे भेटतात. आम्ही आलो आहे भाऊच्या धक्क्याला बोटिंग करण्यासाठी. हो की नाही आराध्या? आपण कुठे आलो बाळा? बोट रायडिंग. हां प्रिन्स दादांना आवडत नाही ॲक्च्युली, पण आता ते जबरदस्ती बसणार आहे. असं एक राऊंड मारून आणतील ते आपल्याला. चलो प्रिन्सला आलं टेन्शन, कारण प्रिन्सला पाणी आवडत नाही, त्याच्यामुळे प्रिन्सला बोटमध्ये मजा नाही येते. आणि आराध्या बसली आहे. हां आराध्याला मजा येते हो ना. आराध्याला आवडतं. जो सेवा का मौका दिया है उसके लिए आपका बहुत बहुत शुक्रिया. अब आप मुंबई के खूबसूरत समुद्री किनारे का. मी भाऊच्या धक्क्याला बोटीमध्ये उतरलो आहे. आता कुठे जायचं आहे? आता नेक्स्ट डेस्टिनेशन क्या है भाई? नहीं पता. बहुत अच्छा था. मज़ा आया, लेकिन वो प्रिंस को बिल्कुल नहीं मज़ा आया. वो ऐसे उसको पानी पसंद नहीं है. ऐसा जीव मुट्ठी में लेके बैठा था. अजरा आमची बस उभी आहे, तर चला आता जाऊया बसमध्ये. जरा AC मध्ये बसूया. प्रचंड ऊन आहे, खूप सारं, खूप घाम येतो इथे मुंबईला. हे अलिबागहून अलिबाग नाही कशा कुठं जाण्यासाठी? अलिबागला जाण्यासाठी ना. M2 फेरीज ही भाऊच्या धक्क्यावरून जाते. तर आता आम्हाला गेटवे ऑफ इंडियाला सोडणार आहे. तिथे आता जेवण करून जवळ 1 तास जाईल तिथे. तिथून मला वाटतं कुठे जाणार गाडी? तिथं सिद्धिविनायक आहे. नाही गेटवे ऑफ इंडिया नंतर सिद्धिविनायक ना. तो चलो अभी हम चले गेटवे ऑफ इंडिया और आप भी हमारे साथ चलो. आता आपण आलो आहे गेटवे ऑफ इंडियाच्या अलीकडे. जवळ आलोच आहे. जाऊया. और यहाँ पे चाय बहुत अच्छी मिलती है. एक बार तो चाय पीते हैं ना तो फिर महीनों भर की चाय पीने की आदत खत्म हो जाती है, क्योंकि महीनों भर का बिल एक बार में ही देना होता है. और जो ताज होटल है ना, यहाँ 2 बिल्डिंग में है. एक ओल्ड ताज, एक न्यू ताज. ओल्ड ताज होटल जिसको जमशेद टाटा जी ने 1902 में बनवाया था,
और उसी के जस्ट बगल में एक और व्हाइट कलर का बिल्डिंग दिखाई देगा, न्यू ताज होटल, जिसको 1972 में रतन टाटा जी ने बनवाया। अलाउड नहीं है। जहांगीर आर्ट गॅलरी आलो आहे, गेटवे ऑफ इंडियाला. किती गर्दी गर्दी आहे, सुट्ट्या असल्यामुळे भयंकर गर्दी आहे. नाही नाही नाही, हे बघा, हे ताज हॉटेल. कॅब काढ ना प्रिन्स. हे आहे मंत्रालय. परफेक्ट दिसतंय. एक और जालीदार बिल्डिंग है, सामने आपको स्टंप लगाया गया है, दिखाई दे येलो कलर में, वो है महाराष्ट्र असेंबली हॉल, भवन, असेंबली हॉल. और एक लाइन से जो आपको चाहिए, मिनिस्टर बंगलो, यहाँ पे महाराष्ट्र के मंत्री लोग रहते हैं, किया जाता है रहने के हो लिए, गया. और यहाँ पे मंत्री लोग 5 साल रहते हैं, मुंबई के अलग अलग जगह पे ऐसे और 5 बंगले बनाते हैं खुद के लिए. मैरिन ड्राइव, क्वीन इंग्लिश, लवर पॉइंट, वॉक ड्राइव, शूटिंग ड्राइव और नेता सुभाष चंद्र जी बोस को ऐसे अलग अलग समय पे अलग अलग नाम से जाना जाता है. जैसे जैसे दिन का समय चेंज होता है वैसे वैसे नाम भी चेंज होता है. हे वानखेडे स्टेडियम आहे आणि आतमध्ये एंट्री नाही, मॅचेस असलं तरच एंट्री मिळते. ते जाऊ दे, बाहेरूनच बघितलं. जुलाई 2002 में ओपनिंग किया गया था. एकनाथ शिंदे जी उद्घाटन. ये राइट साइड में ग्रे कलर का आपका बिल्डिंग दिखाई दिया, बॉक्स टाइप बनाया गया, सामने पिलर लगाया गया, वही है एंटेलिया हाउस, जहाँ पे मुकेश अंबानी जी रहते हैं. मुकेश अंबानी.